आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अतिशय आनंदाने आणि अतिशय प्रेमभराने स्वागत करतो. काय माहिती का की बहीण भावाचं जे नातं असतं ना ते अतिशय गहीर असतं. आज ते अतिशय घट्ट असतं. पण ते वर्षातले 2च दिवस, एक म्हणजे रक्षाबंधन आणि दुसरी भाऊबीज. बाकीचे सगळे दिवस एकमेकांच्या खोड्या करणं, एकमेकांना मारहाण करणं म्हणजे मारामारी करणं एकमेकांची, किंवा मग एकमेकांच्या तक्रारी करणं आई वडिलांची, एकमेकांच्या अतिशय ज्या महत्वाच्या गोष्टी असतात ना त्या हरवणं, असं धामधुमीचे दिवस असतात बाकीचे सगळे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट काय माहिती का या नात्यामधली, हे दोघे म्हणजे बहीण भाऊ एकमेकांचं कौतुक तोंडावर नाही का करत मागे करतात. तर असं हे जे बहीण भावाचं जे खट्ट मिठ्ठ नातं आहे ते साजरं करण्यासाठी माझी एक मैत्रीण इथे आलेली आहे. आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार. तुमचं दोघांचंही स्वागत करतो. तुझं नाव सांग सहज गंमत म्हणून. ना नेहा गदरे. नेहा गदरे. आणि तुझं? गौरव गदरे. गौरव गदरे. ओके. आता मुळात तुम्हाला एक ओळख करून हिची आता वेगळी करून द्यायची गरज नाहीये कारण तिची ऑलरेडी सिरियल चालू आहे. कुठली? अजूनही चांदर आता आहे. अजूनही चांदर आता आहे. आणि गौरव तुझं काय चाललेलं आहे? मी सध्या जॉब करतो पुण्यामध्ये, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. व्हेरी गुड. मला असं सांग की कधीतरी तुला आयुष्यात असं वाटलं होतं का रे ही सिरियल मध्ये वगैरे काम करेल? नाही, कधीच नाही. कधीच नाही. पण म्हणजे ही सुरुवात कशी झाली? तिने तुला काय सांगितलं की असं असं आहे असं असं आहे? मी सांगितलं एक प्रोजेक्ट मिळालाय मला असं असं, आणि तिने त्याच्यात काम करणं चालू केलं. बरोबर. पण तुला असं वाटलं होतं का कधी तू सिरियल बिरियल, कारण तू नाटकात कधी केलं होतंस कॉलेजमध्ये? नाही, नाटकांमध्ये कधीच नव्हतं केलं. माझी आवड होती लहानपणापासून, पण माझा हेतू असा होता की मी जर्मन शिकते 8वी पासून. त्यामुळे माझा बेसिक मला करिअर जर्मन लँग्वेज मध्येच करायचं होतं किंवा लँग्वेजेस मध्येच करायचं होतं आणि मला इंटरप्रिटर व्हायचं होतं. म्हणजे अजूनही माझं एम तेच आहे. पण आता मी इतकी रुळली आहे ह्याच्यात की आता मी सायमल्टेनियसली दोन्ही करणार आहे असा विचार केला. आणि तुझ्या सगळ्या त्या साही लेवल झाल्या जर्मनच्या? हो, झाल्या मॅक्स म्युलर भवन मध्ये. आणि तू त्याच्या पुढे काही काम केलंस जर्मनवर? नाही, त्याच्या पुढे काही केलं नाही. पण माझी ना एक आर्टिस्ट म्हणून पण अशी इच्छा आहे की मला एका जर्मन ड्रामा मध्ये काम करायचं. पुण्यात एक ग्रुप आहे, तुला माहिती असेल? हो, मला माहिती आहे. पण इकडून वेळ मिळाला की मी ते नक्कीच करणार. ओके. बरं, मग कॉलेज कुठलं तुझं? फर्ग्युसन. आणि शाळा कुठली? मुक्तांगण. तुझी शाळा कुठली? झोग हायस्कूल पुणे. तुझं कॉलेज कुठलं? माझं एकलव्य पॉलिटेक्निक पुण्यातच. तुझं फर्ग्युसन आणि असं एकलव्य. ओके. आणि घरी कोण कोण आहे? आई वडील? तुम्ही दोघे? आई वडील आणि आम्ही दोघं. तुम्ही दोघे. आता आपण खाण्यापिण्याकडे येऊ. काय तुमचे चोचले काय पुरवलेत आई वडिलांनी तुझे? खूप खूप. मी ह्याला किती पट्ट्या वगैरेचा चेहरा काय प्रशांत करेक्ट विचारतोय सगळं. आता शेंडेफळ म्हटलं कौतुकाचा वर्षावच होत असेल. काय काय? अच्छा, म्हणजे तुझे होत नाहीत लहान असं म्हणायचं तुला? मोठ्याचं नेहमी असंच म्हणणं असतं की लहान मुलगा किंवा मुलगी घरात आली की आमच्याकडे दुर्लक्ष होतं. अजिबात नाही. मी ह्याला अजिबात ऍडमिट करणार तू लहान आहेस त्यामुळे तू नाही ऍडमिट करणार. आम्ही दोघं ऍडमिट मोठी करू लोक शकतो. अशी असं वागतात मुद्दाम. नाही असं काही नाही. पण लहान मूल घरात आलं की मोठ्या मुलाकडे दुर्लक्ष होतं. ओके. गमतीच्या भक्तीचा भाग झाला. काय काय तुम्हाला खायला आवडतं? मी जास्त फूडी नाहीये. हा प्रश्न तुम्ही ह्याला विचारा. खूप फूडी आहे. तू बनवतेस का काही? मी खूप मूडी आहे. म्हणजे मला कधी कधी असं वाटलं ना की आज मला स्वयंपाक करायचा आहे तर मी आईकडनं शिकून मी खूप माणसांसाठी सुद्धा स्वयंपाक करू शकते. पण हा मूडच आई लगेच चिडवते मला. हा मूड वर्षातून एकदाच येतो नाही. हा, मला तेच म्हणायचंय की हा साधारण मूड वर्षातून एकदा येतो. त्यावेळी किती पदार्थ शिकतेस तू? नाही, मी ना आणि आपले पदार्थ सोडून मी भलतंच काहीतरी शिकत असते. काय काय शिकलीस? काय काय तू? मी चायनीज खूप पदार्थ शिकली. ओके. आज आमचे खवय्ये वाट बघतायत. आज भाऊबीज आहे. आज दोघांचं म्हणजे बहीण भावाचा अतिशय जिव्हाळ्याचा दिवस आहे. तर आजच्या दिवशी आपण काहीतरी छान छान बघणार आहोत. आपण किचनकडे जायचं का? येस. नेहा आणि गौरव दोघांचे मी मनापासून स्वागत करतो आमच्या किचन मध्ये. नेहा, तू काय बनवणार आहेस म्हणे? ब्रेड कर्लर्स. ब्रेड कर्लर्स.
हे काय स्वीट डिश आहे ही आणि भाऊ मी स्पेशल म्हणून आणि माझ्या भावाला खूप गोड आवडतं. अच्छा सारखं तो रोज गोडच खाऊ शकतो. बर इतपत. पण त्यामुळे हे तू कधी म्हणलं, खाल्लंयस का? हे चेहरा खूप असं भीती आणि दहशत मी आहे. करते ना ती दहशत असणारच हा, त्याच्या तेच, चेहऱ्यावर. तेच. थोडी आहे दहशत पण, दहशत आहे ना? आधी मी खाल्लंय तिने केलेलं ओके. खूप चांगलं करते ते. बर त्याची खात्री पण आहे. बर म्हणजे आता हे बरं होईल असं तुला वाटतंय? असं वाटतंय. ओके काय काय मला साहित्य सांग काय काय? हो ब्रेड स्लाइसेस घ्यायचे, कंडेन्स मिल्क, दूध, बटर, त्याच्यानंतर मैदा, साखर, बेकिंग पावडर थोडीशी, त्याच्यानंतर पिठी साखर ही गार्निशिंगला लागते, जायफळ, मीठ आणि सिनामेन पावडर म्हणजे दालचिनी पावडर. ओके चला साहित्य बघितलं आता जाऊया कृतीकडे. काय करायचं मला पहिल्यांदा सांग. पहिल्यांदा आपल्याला साखर बटरमध्ये विरघळायची आहे, त्यामुळे मला एक बाउल लागेल. थँक्यू. डावरी आहेस का तू? हो. साखर टाकली ओके. आणि आता हे आपल्याला विरघळायचं, त्यामुळे हे मिक्स करायला लागेल पूर्ण. हम्म. आज भाऊबीज म्हणून जरा जास्त साखर चालेल. म्हणजे मला, मी डाएट करते ना. ठीक आहे बाई तर. हा. हे साधारण वर्षातून एकदा तू जेव्हा मूड असतो तेव्हा करते, त्यातला हा प्रकार आहे का? हो. बापरे म्हणजे मागच्या वर्षी वगैरे कधीतरी केलं असेल. शिकली आहे मी हे म्हणजे हात करायला. बसलेला नाहीये त्याचा. ओके. बरं आता हे डिझॉल्व्ह झालेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला मैदा घालायचा आहे, हम्म. म्हणजे आपल्याला घट्ट करायचं आहे म्हणून बरं. त्याच्यासाठी मैदा आणि बेकिंग पावडर. बेकिंग पावडर खूप नावाला कमी घालायची, म्हणजे बघायचं कितपत ते गरज आहे. होत आहे. तुमच्या सेटवर असं काही गमती जमती होतात का? म्हणजे खाणं पिणं घरून आणतात वगैरे? तू हो. काही आणत नसशीलच म्हणा. नाही जे मी आणत असेल व्हेजिटेरियन आहे बाकीचं आणि आमच्याकडे सगळे नॉनव्हेज non-veg. खाणारे आहेत. हो अगदी उदय टिकेकरांपासून सगळे. मग तू काय त्यामुळे करतेस अशा वेळी? त्यांचीच मजा असते, माझी सजा असते. त्यामुळे मी आपली त्या जेवण बनवणाऱ्यांना रिक्वेस्ट करते की आज मला जरा भाताचे प्रकार पाठवा, जरा आळू वडी पाठवा, काहीतरी जरा वेगळं. आपलं महाराष्ट्रीयन चांगलं फूड पाठवा. ओके. याच्यात आता दूध घालायचे आपल्याला. हम्म. हे सगळं अंदाजाने आहे बरं का. कसं होतंय माहित नाही. ठीक आहे. शेवटी काय आपल्यालाच तोंड द्यावं लागणार आहे है ना? बी प्रिपेअर्ड. हे थोडंसं आय थिंक सैल झालंय आणि आपल्याला मैदा घालावा लागेल. आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचंय का? हो हे सगळं एकजीव अजून करून काही घ्यायचंय. घालायचं त्यात? मग आपण सगळं एकदमच हे करून घेऊ ना? नाही एवढंच आहे. आणि हे 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 काय घालायचं नाही? ते गार्निशिंगला नंतर. आणि हे वरचं 3 हा एक मिनिट. आधी हे आपल्याला थोडंसं घट्ट करून घ्यावं लागेल. हे झालंय. ह्याच्यात आता आपल्याला जायफळ. हे दुपारी झोपायचं असेल तर हा. जास्त घालायचं. तुम्हाला दुपारी मामुकुक्षीची सवय का? शनिवार रविवार. शनिवार आहे. कोणाला आवडणार नाही तशांना. हे तर आहेच म्हणा. छान आपलं 11:30-12 जेवायचं मस्त. हिचं बरं, ही दोन्ही हाताने जेवू शकते. ही डावरी असल्यामुळे. नाही मी उजव्या हाताने जेवते. थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं. मिठाशिवाय काहीच कारण खास पदार्थ. आता हे आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. हे तिने अतिशय मनापासून एकजीव केलेलं आहे असं तिचं म्हणणं आहे. आणि गौरव आणि माझा झालंय. चेहरा किती प्रफुल्लित आहे आणि आम्ही किती उत्साही आहोत हा पदार्थ खाण्यासाठी हे तुमच्या ध्यानात आलं असेलच. आता इथे ब्रेड कापून ठेवले, पुढे काय करायचंय? माझ्या मते हे चांगलं झालंय. आणि तुझ्या मते ना? हा. ठीक आहे बघूया आपण. बरं आता Let's आपण हे ब्रेडच्या कडा कापून ठेवलेले आहेत. Okay. आणि आता हे आपल्याला पाण्यात एकजीव करायचंय. हम्म. आणि मग ते पाणी नितळून टाकायचं सगळं. बर. आणि आपण आता हे जे बॅटर तयार केलंय हम्म. ते बॅटर त्याच्यात घालायचं. आणि आपण जसं मोदकासाठी जास्त जसं नको. करतो हम्म. चांगलं होणार आहे. काळजी करू नका. काळजी दुसरं काही नाही. काळजी पोटी. हे असं थोडंसं जितकं होऊ शकेल, कारण ते ओलं आहे थोडंसं, त्यामुळे हम्म. हसू नकोस. आणि हे
तर एकदम टाकू ना 2-3 करून. हा चालेल. तसाच दुसरा घेऊया. ओके, आता आपण सोडून देऊया. आता सोडून आपण देऊया, ते सोडून देऊया. डीप फ्राय करूया. जरा गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत हलवू उगाच, नाही तर काय फुटेल तो. आपलं उगाच घाबरायचं. मलाही त्यातलं काही माहित नाहीये. मी आपलं जाता जाता. बरं हे काय आता ही डिश हे काय? ह्याचं काय हे करू? आपल्याला गार्निशिंग साठी हे आधी ठेवायचं आणि मग ह्याच्यावर वापरायचं घालायचं. आहे. हा हा जो मिल्कमेडचा सॉस आहे ना, हम्म, हम्म. ते सांगते तुम्हाला. तो ह्याच्यात थोडासा एक आपल्याला असं वाटतं ना डिश जरा चांगली बनावी, हम्म. त्यामुळे थोडस हे जेवढी कलाकुसर मला येते. आता हे तू खाली घालणार, मग ते कुठे ठेवणार? ते त्याच्यावर. अच्छा. आणि नाही दिसलं तर कलाकुसर? ती टेस्ट मध्ये येईल ना, पण हे मिल्कमेड लागतं खूप छान. हे स्वीट डिशला नेहमीच वापरतात. हम्म. ते व्हायचेत. आता हे फक्त ह्याच्यात ठेवायचं आणि वरती ही वरती पिठी साखर पिठी घालायची साखर घालायची. आणि रेडी टू इट. येस बरोबर ना? येस. आता हे कशाबरोबर खायचं असं मी विचारलं तर मूर्खपणाचं ठरेल. बरोबर की नाही? कारण तो स्वतः असाच खायचा पदार्थ आहे. तू बिलीव्ह घ्या. साहित्य आणि कृती. ब्रेड क्रलर्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेडच्या स्लायसेस, कंडेन्स्ड मिल्क, दूध, बटर, मैदा, साखर, बेकिंग पावडर, पिठी साखर, जायफळ पूड, मीठ आणि दालचिनी पूड. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बटर घेऊन त्यामध्ये साखर घालून फेटून घ्यावं. त्यामध्ये मैदा आणि बेकिंग पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणामध्ये दूध, दालचिनी पूड, जायफळ पूड आणि मीठ घालावं. ब्रेड स्लायसेसच्या कडा काढून घ्याव्यात. या स्लायसेस पाण्यामध्ये बुडवून त्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे काढून घ्यावा. या भिजवून घेतलेल्या स्लायसेस मध्ये बटर, पिठी साखर आणि मैद्याचं मिश्रण घालावं. या स्लायसेसना गोल आकार देऊन त्या डीप फ्राय करून घ्याव्यात. सर्व्हिंग डिश मध्ये कंडेन्स्ड मिल्क घालून त्यावर पिठी साखर भुरभुरून डिश सर्व्ह करावी. चला आता जाऊया पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी गौरव बनवणार आहे आणि नेहा इतकी हसतीये आणि म्हणजे तिला काय कॉन्फिडन्स आहे का काय मला काय कळत नाही. गौरव काय काळजी करू नको, आपण आहे ना, डरणे का नाही. हा, हे यांचं ना हसण्याचंच काम आहे. ओके, आपल्याला तर काय करायचं मला सांग. सुबक वड्या. सुबक वड्या मी आणि आईने शिकवल्यात त्याला. सुबक वड्या हा एक खानदेशी प्रकार आहे ऍक्च्युली. नागपूरची लोक खातात आणि त्या म्हणजे बेसनाच्या वड्या असतात आणि ती भाजी असते ग्रेव्ही गरम मसाल्याची. त्यामुळे हे पोळी बरोबरही चांगलं लागतं आणि भाताबरोबर ती ग्रेव्ही तर उत्कृष्ट लागते. खूप स्पायसी असते. ओके, म्हणजे ही रेसिपी थोडीशी विदर्भातली आहे. Yes. खानदेश आणि विदर्भ मिळून आहे का ती? हो हो. ओके, ठीक आहे. आता आपण या रेसिपीमध्ये काय काय जिन्नस आहेत ते आपण बघूया. पहिल्यांदा हे काय आहे? हे बेसन आहे. ओके. ही हिरव्या मिरचीची पेस्ट आहे. खसखस. ही खसखस आहे, खोबरं आहे, लाल मिरची आहे, गूळ आहे, कांदा आहे, लवंग आणि इलायची आहे, आलं आहे, लसूण आहे, हळद आहे, हिंग आहे, त्यानंतर आमसूल आहे, कोथिंबीर आहे, मीठ आणि तिखट. किती सोपं. आणि ह्याच्यात काय काय घातलंय पण? ह्याला हा काय मसाला आहे का? मसाला आहे. हा मसाला आहे. या मसाल्यात काय काय घातलंय आपण? त्या मसाल्यात आपण सांगतोस कमी सांगू? सांगतोस तू सांग. हे काय काय नाही, तो म्हणतो? करणार आहे ना म्हणून म्हटलं. बरं सांग. मी करणार आहे, ती सांगणार. नाही, ह्या आपण प्रॉपर एक गरम मसाल्याची ग्रेव्ही केलेली आहे. त्याच्यात आपण हिरवी मिरचीची पेस्ट, त्याच्यानंतर कांदा, पुढचं आपलं आलं, लसूण आणि इलायची, लवंग आणि खसखस आणि खोबरं हे सगळं आणि मिरची हे आपण मिक्सर मधून काढलेलं आहे. हो, मिक्सर मधून त्याची काढून पेस्ट केलेली आहे आणि मग या सगळ्या गोष्टी ऍड करून त्याची ग्रेव्ही बनवली. ओके, कळलेलं आहे. साहित्य लक्षात आलेलं आहे. मसाल्यात काय काय घातलेलं आहे हे माझ्या आणि गौरवच्या दोघांच्या लक्षात आलेलं आहे. आता काय करायचं पुढे? आता आधी वड्या करूया. वड्या म्हणजे आधी आपल्याला ते थापून घ्यायचं ना काहीतरी. आधी आता बेसन घ्यावं लागेल. अर्धी वाटी बेसन. खूप बरं वाटतंय आज. म्हणजे पहिल्यांदा असं माझ्या दादाला काहीतरी करताना बघते. आता हळद 1 चमचा टाक. अजून थोडंसं हिंग,
हा हिंग बास एपिसोड आपला कारण हिंग केव्हा आपण तुला नंतर सांगेन ना, म्हणजे ऑफिस मधल्या लोकांना सांगतो. लाल तिखट लाल तिखट जरा झणझणीत करूया ना गौरव, तुला स्पायसी आवडतं करूया का? का? स्पायसी करू हा, त्याला spicy खूप करूया. आवडतं स्पायसी. डबल स्पायसी करूया. आणि मीठ. आणि प्रशांत किती याच्यात चमचा? आपल्याला मीठ जास्त लागणार. तेल आपल्याला याच्यात घालायचंय म्हणून तेल. मीठ थोडं अजून घातलंच तरी चालेल कारण त्या वड्या त्यांना लागलं पाहिजे मीठ. बस. ओके. बस. तर ह्याचं मिक्स मिक्स करू करून घ्या. मिक्स हा. करायचं ते. थोडं पाणी. आता पाणी टाकू नका. हो हो पाणी. ओके ओके. चांगलं झालंय बॅटर. आता आपण या प्लेट मध्ये तेल घालून ठेवलेलं आहे. अच्छा, त्याच्यात लावलेलं हे आहेस हा. फक्त सोडा ते बसून. ते आपोआपच त्याच्यानंतर छान वड्या कापून. ठेवायचं आत. हो. व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे आणि त्याच्या वड्या सुद्धा पडलेल्या आहेत. बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या या भागात मी परत एकदा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतोय. वड्या तयार झालेल्या आहेत. पुढे काय गौरव? सगळ्यात महत्वाची ग्रेव्ही. हा बरोबर. ते आपण आता आता तेल गरम करत ठेवलेलं आहे. ओके. त्याच्यात आता आपल्याला हिंग घालायचंय. हिंग घे. घाल. किती? थोडस घाल. थोडस बस. घाल. ते तडतड घाल ना. हा. आणि त्याच्यावर आमसूल. तर म्हणजे छान टेस्ट येईल. तर ही जी आपण मसाल्याची ग्रेव्ही केली ती सगळी त्याच्यात छान फ्राय करून घेऊ. त्यात वास सुटलाय ना. बस. हो बस 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 बस. ओके. पाणी घालायचं त्यात? नाही तोच राहील. थोडंसं पाणी चालेल. उकळी आल्यानंतर आपल्याला गुळ आणि हो. आणि मीठ. मीठ. ओके. आता ह्या वड्या त्यात सोडायच्या. हो. त्याला एक उकळी आली की हा सोडायच्या वड्या. वड्या सोडूया. कॉन्फिडेंट? येस लॉक किया जाए. येस. रेडी टू ईट ना? हे कशावर खाता येईल आपल्याला? हे आपल्याला ऍक्च्युली हे पोळी बरोबरच म्हणजे भाजीचा प्रकार म्हणूनच खातात. ओके. पण मला विचारलं तर मला पर्सनली ही ग्रेव्ही भाताबरोबर खायला प्रचंड आवडते. ओके. खूप छान लागते. एकदम स्पायसी. चला मग आता भात करायला घेऊया. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. सुबक वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, हिरव्या मिरचीची पेस्ट, खसखस, सुकं खोबरं, लाल मिरच्या, गूळ, कांदा, लवंग, वेलची, आलं, लसूण, हळद, हिंग, आमसूल, कोथिंबीर, मीठ आणि तिखट. कृती: हिरव्या मिरचीची पेस्ट, आलं, लसूण, वेलची, लवंगा, खसखस आणि सुकं खोबरं हे जिन्नस एकत्र मिक्सर मध्ये वाटून वाटण तयार करावं. एका बाउल मध्ये अर्धी वाटी बेसन घेऊन त्यामध्ये हळद, हिंग, तिखट, मीठ, तेल आणि पाणी घालून ते एकजीव करून घ्यावं. ताटाला तेलाचा हात लावून त्यावर हे मिश्रण पसरून घ्यावं आणि इडली पात्रामध्ये ठेवून वाफवून घ्यावं. या वड्या वाफवून झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडाव्या. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, आमसूल, खोबरं आणि मिरचीचं वाटण घालून ते परतून घ्यावं. त्यामध्ये पाणी, गूळ, मीठ आणि वाफवून घेतलेल्या वड्या घालून उकळवून डिश सर्व्ह करावी. नेहा आणि गौरवच्या दोन्ही रेसिपीज रेडी आहेत आणि आता मी त्या खाऊन बघणार आहेत. दोघांचे चेहऱ्यावर अतिशय आत्मविश्वासाचे भाव आहेत. ते मी खाऊन बघणार आहे. खाऊन बघितल्यानंतरच आपण बोलू शकतो नाही का? तू पण खा, घाबरू नकोस. आधी तुम्ही टेस्ट करा आणि मला सांगा. उत्तम झाले, मला दिसतं ते इथून आणि कुरकुरीत लागणार आहे ते. अरे यार मस्त आहे ना? क्या बात आहे. सुपर झालं. खाऊन बघ. थँक्यू. सुपर झालंय. कमाल आहे यार तुझी. हं? खूपच छान झालं. खूप वर्षांनी खाल्लंस ना तू? हो. साधारण तू वर्षातून किती दिवस, म्हणजे महिन्याला शूटिंग किती दिवस असतं? 30 दिवस. डेली सोपचं 30 दिवस शूटिंग. साधारण 22 दिवस वगैरे असतं ना रोज शूटिंग? रोज शूट असतं. पण माझ्या 2 सिरियल्सच्या मध्ये जी मला गॅप मिळाली होती आता गेले 4-5 महिने, त्याच्यात मी एक फिल्म केली
आणि त्या व्यतिरिक्त मी घरी होते तेव्हा मी जर्मनचा अभ्यास सोडून मी कुकिंग आईकडनं थोडंफार शिकले. तसंच हे आज फळ फळ मिळतंय असं वाटतंय. आम्हाला आणि हो, कवयांना. तुम्हाला. तुम्ही दोघे वेळात वेळ काढून इथे आला. तू शूटिंग मधून वेळ काढलास आणि तू तुझ्या व्यवसायातून वेळ काढलास, त्यामुळे धन्यवाद. पण आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट. थँक्यू व्हेरी मच. नेहा, तुलाही आमच्याकडून प्रेमाची भेट. तुझी सिरियल आणि तुझं डोक्यात जे काही विचार आहेत ते अतिशय पॉझिटिव्ह असू आहेत, अशीच एक परमेश्वराच्या चरणी विनंती. तुलाही खूप शुभेच्छा. झी मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि पाहायला विसरू नका माझी मालिका अजूनही चांद राहता आहे, सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. चला, आता निघायची वेळ झालेली आहे. बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवयच्या या भागात मी इथेच थांबतो. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. रोज नवीन काय करायचं अशाच काही इनोव्हेटिव्ह रेसिपीज आपल्या कार्यक्रमात तुम्ही भरपूर शिकलात. आज तो 2 शिकणार आहात. त्यातली पहिली रेसिपी आहे, आज आपण करणार आहोत ग्रीन पीज अँड पोटॅटो बर्गर. लहान मुलांना बर्गर हे नेहमीच आवडतं. सेकंड रेसिपी जी आपण करणार आहोत त्याचं नाव आहे पोटॅटो डम्पलिंग्स विथ साल्सा. आम्ही